Good morning, everyone. Join Good your hand, morning. sit erect, take a deep breath. पूर्ण पोटातून श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज. पुन्हा एकदा श्वास, पूर्ण श्वास घ्यायचा. होल्ड, रिलीज. पुन्हा एकदा होल्ड, रिलीज. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद या संपूर्णत्वाच्या, या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. आजची सकाळ अतिशय सुंदर आहे, रमणीय आहे आणि ही सकाळ मी बघितली माझं भाग्य आहे. मला तू आज एक नवीन जीवनदान दिलं आहेस. मी जिवंत आहे, सगळ्या गोष्टींचा अनुभव करू शकते. परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा सुखी समृद्धी दिसत आहे, त्यासाठी खूप खूप आभार. परमेश्वरा, तू आम्हाला राहायला घर दिलेस, कपडे दिलेस, अन्नधान्य दिलेस. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आईसाठी, जिने जन्म दिला, पूर्ण ब्रह्मांड ही सृष्टी दाखवली. आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वडिलांसाठी, ज्यांनी कष्ट करून पैसा कमावला आणि मला कर्तव्यवान बनवलं. माझे सगळे खर्च उचलले, बालपणापासून ते मोठं होईपर्यंत प्रत्येक गोष्ट माझ्या वडिलांनी मला घेऊन दिली. माझ्या शिक्षणाचा खर्च केला. त्या वडिलांसाठी धन्यवाद आणि त्या सगळ्या पैशांसाठी धन्यवाद जे माझ्या वडिलांनी मला दिले आहे, सगळ्या नातेवाईकांनी मला दिले आहे. प्रत्येकांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी, धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. आजही मी धरती मातेच्या कुशीत बसून क्लास घेते आहे आणि एका सुंदर रमणीय ठिकाणी अशी वेगवेगळी सुंदर ठिकाणं ती आम्हाला दाखवते. मंदिर, सुंदर घर, झरणे, कालवा, नद्या, डोंगर, हे सगळे सुंदर सुंदर रूप ती आम्हाला दाखवते. छान छान ठिकाणी फिरायला मिळते. त्या धरती मातेला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद अमृत जल, पाण्यासाठी जे आमची तहान भागवतं. प्रत्येक कार्यात पाण्याचा उपयोग होतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जी आम्हाला सतत नवीन ऊर्जा प्रदान करते, नवीन चैतन्य प्रदान करते. सूर्यप्रकाश एक रोज नवीन उमेद घेऊन येतो आणि नवीन नवीन दिवस रोज दाखवतो, त्यासाठी धन्यवाद. उदराग्नी आमच्या पोटामध्ये अन्न पचन करण्याचं कार्य करते, त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद वायू तत्वासाठी, जे शरीरामध्ये श्वासाद्वारे प्राणवायू आम्हाला जिवंत ठेवत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंट साठी, ज्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही एन्जॉय करू शकतो.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सूर्यासाठी, धन्यवाद चंद्रासाठी, चंद्राच्या शीतलतेसाठी. धन्यवाद ग्रहांसाठी, नवग्रहांसाठी धन्यवाद. राहू केतू आमच्यासाठी धन्यवाद. ते आमचे जीवन सक्सेसफुल बनवतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पूर्वजांसाठी. मी त्यांना नमन करते आहे आणि आशीर्वाद मला ते देत आहेत. मीही त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहे. माझे आप्तेष्ट जिथे कुठे असतील तिथे खूप सुखी, समृद्धी आणि आनंदी राहू दे आणि त्यांच्यावर खूप सुखाचे वर्षा होऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या गुरुजनांसाठी धन्यवाद. ज्यांच्याकडून मी नवीन नवीन गोष्टी शिकत आहे. युट्यूब पासून तर सगळ्या पुस्तकांचा धन्यवाद, जे मला नवीन ज्ञान प्राप्त करून देतात. त्या सगळ्या गुरूंसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्म्याचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. माझा परमेश्वर माझ्या सोबत असतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी तो माझ्या सोबत आहे. प्रत्येक गोष्टीला हात लावल्यास त्याचं सोनं तो करतो. माझ्या व्यवहारामध्ये यश आणि कीर्ती मला प्राप्त होत आहे. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करते. माझ्याकडे भरपूर मार्गाने पैसा रोज 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 येत आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्या कारणामुळे मी सगळ्यांना माफ करते आणि ज्यांनी मला दुखवलं मी त्यांनाही माफी देते. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप कर्तृत्ववान आहे. मी सर्वश्रेष्ठ शक्तिमान मास्टर आहे. माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि मला सगळ्या माझ्या आप्तेष्टांकडून आदर आणि सन्मान प्राप्त होत आहे. मी सगळ्यांसोबत शांतीपूर्वक व्यवहार करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. तुझे खूप खूप आभार. आपल्या शरीरासाठी धन्यवाद करून धरती मातेला वंदन करायचं आहे. आपल्या समोर असलेल्या प्रत्येक आत्म्याला वंदन करायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. याच परिस्थितीमध्ये तुम्हाला एक 2 मिनिटं तुम्ही जस्ट एक तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह कसा वाहतो आहे याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष द्यायचं आहे. शांत बसून एक 2 मिनिटं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. नाकपुड्यांमधून कुठल्या नाकपुडीमधून श्वास येतो आहे, उजव्या येतो की डाव्या येतो. श्वास हा गरम आहे, थंड आहे, याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास दोन्ही नाकपुड्यातून येत आहे का ते ऑब्झर्व करा. श्वास बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं लक्ष केंद्रित करा दोन्ही भुवयांमध्ये. त्यामध्ये एक पॉइंट बिंदू दिसतोय का त्याच्याकडे लक्ष द्या. विचार येत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्यांना थांबवायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. येणारा श्वास, जाणारा श्वास, एकही श्वास तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करता कामा नये. प्रत्येक श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि शरीरामध्ये ऊर्जेचा प्रचंड प्रवाह वाहत आहे. पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या चंद्राची शीतलता तुम्हाला जाणवली पाहिजे. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही भुवयांमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रसन्न असं चित्त झालेलं आहे. मी खूप भाग्यवान आहे.
माझं शरीर सुदृढ आहे. तुमचं जे सगळ्यात जवळचं एक स्वप्न आहे, त्या स्वप्नाचा पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करा आणि परमेश्वराला धन्यवाद द्यायचे. Rub your hands, put it on your face, and thank you so much, everyone. Prajakta, screen share. हम्म. कोणतं चाललेलं? काल 2 पॅरेग्राफ घेतले मी. हा झाला. गो डाऊन. हा झाला का? हा झालाय. एकवीस मिनिटं. हा. हा पण झाला, याच्या खालचा पण झाला. आता थर्ड पॅरा. हे हे झालंय. एक कुणी स्वतःला क्षमा नाही, हे कुणीच नाही झालं बहुतेक. नाही नाही, वर जा. फर्स्ट पॅरा जो आहे, हा झालाय पेज. हळूहळू. हा याच्यावर फर्स्ट नंतर सेकंड पेज दाखव मला. हळूहळू स्क्रोल डाऊन कर. कुणी स्वतःला माफ करायला शिकला, हा झाला म्हणताय ना? नाही नाही, हा राहिलेला आहे. याच्या वरचे 2 होते ना. जा अजून वरती. गोवा. हा 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 झालेला आहे. कुणीपासून सुरू होईल. येस. हा. एक कुणी स्वतःला क्षमा करण्यास शिकला. काल आम्ही 2 स्टोरी घेतलेल्या, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती असतो. अ तो स्वतःला खूप कामामध्ये असा एंगेज करून घेतो, कारण त्याच्या आतमध्ये एक ग्रज असतं. त्यांनी त्याच्या भावाला जेव्हा त्याचे वडील मरण पावतात आणि त्यांच्या नावावर त्यांची संपत्ती केल्या जाते, तर मोठा भाऊ जो आहे तो लहान भावाला त्याची संपत्ती देत नाही. कारण तो जो लहान भाऊ आहे तो थोडा व्यसन असतं त्याला. तर याला वाटतं, मी जर याला ही संपत्ती दिली तर हा उडवून टाकेल आणि माझ्याजवळ असली तर याला पुढे कामी येईल, हा जर चांगला सुधारला वगैरे तर. पण त्याचा भाऊ सुधरत नाही, उलट तो अजून जास्त हे होऊन अं त्याचा मृत्यू होतो. आणि ही गोष्ट या व्यक्तीला सतत त्रास देत असते. मनात त्याच्या कुठेतरी हे तो ग्रज चालू असतं की असं झालंय माझ्या भावाचं. आणि तो स्वतःला इतकं वर्कहोलिक आणि कंटिन्युअस एवढं तो कामामध्ये ठेवतो की घरी लक्ष नसतं, मुलांकडे नाही. मग
आपल्या पत्नीकडे लक्ष नाही आणि त्याला त्यामुळे बीपीचा पण एक त्रास होतो सुरू. तर जेव्हा जोसेफ मर्फीकडे जातो, जोसेफ मर्फी त्याला असा विचारतात, तो सुरुवातीला डिनाय करतो की मला असं काही नाही आहे. आणि मग शेवटी सत्य सांगतो की येस, एक गोष्ट अशी आहे माझ्या आयुष्यामध्ये जी मला सतत कुठे ना कुठेतरी अशी टोचत असते. मग जोसेफ मर्फी त्याला मेडिटेशन करायला सांगतात त्याला. आता सांगतात की तू आता यावेळेस तुला असं फील करायचं आहे, तू म्हणजे स्वतःतून ही गोष्ट काढून टाकायची, हा ग्रज काढून टाकायचा आहे. आणि जेव्हा मग ते सगळं तो करतो तर त्याला त्याचं सगळं बीपी वगैरे नॉर्मल होऊन जातो आणि तो छान असं खुश जीवन जगायला लागतो. सो ही कालची एक स्टोरी होती आणि याच्या आधी अजून एक वर होती. स्वतः ही कुणी मला चला. वाचू का? हम्म. एक खुनी स्वतःला क्षमा करण्यास शिकला. युरोपमध्ये आपल्या भावाची हत्या करणारा एक माणूस मला अनेक वर्षांपूर्वी भेटायला आला होता. त्याच्या भयंकर कृत्याबद्दल देव त्याला शिक्षा करेल याची त्याला खात्री होती. मी त्याला विचारले काय झाले. त्याने सांगितले की ज्या व्यक्तीला त्याने मारले आहे त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. एके दिवशी जेव्हा तो शिकार करून परतला तेव्हा त्याने अनपेक्षितपणे या दोघांना रंगेहात पकडले हम्म. आणि रागाच्या भरात त्याने त्या माणसाला गोळ्या घातल्या. कायद्याने त्याची कृती फारशी कठोरपणे पाहिली नाही आणि त्याला केवळ काही महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर आर्थरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि तो अमेरिकेत स्थायी झाला. काही वर्षानंतर तो एका अमेरिकन महिलेला भेटला आणि तिच्याशी लग्न केले. आता त्याला 3 सुंदर मुले आहेत. त्याने एक यशस्वी करिअर केले. आता तो इतर अनेक लोकांना मदत करण्याच्या स्थितीत आहे कारण त्याचे सहकारी त्याला अडवतात आणि तेही त्याला आदर करतात. तथापि यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे त्याला शांतता मिळाली नाही. आत्ताही तो त्या कामासाठी स्वतःलाच दोष देत असे. त्याची गोष्ट ऐकल्यानंतर मी त्याला समजून सांगितले की शास्त्रज्ञांच्या मते आपल्या शरीरातील सर्व पेशी दर 11 महिन्यांनी बदलतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तो आता खून करणारा तोच माणूस नव्हता. त्याला बदलून बरीच वर्ष झाली होती. एवढेच नाही तर त्याला एवढेच नाही तर त्याने स्वतःला प्रामाणिक आणि आध्यात्मिकरित्याही बदलले होते. आता तो मानवतेबद्दल प्रेम आणि सुसंवादाने भरलेला होता. ज्या व्यक्तीने अनेक वर्षांपूर्वी तो गुन्हा केला होता तो आधीच मानसिक आणि आध्यात्मिकरित्या मृत झाला आहे. स्वतःला माफ न करून आर्थर एका निरपराध माणसाला शिक्षा करत होता. या स्पष्टीकरणाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. त्याच्या मनातून जड ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. त्याला या बायबल संबंधी सत्याचे आंतरिक महत्त्व पहिल्यांदाच कळाले. तू ये आता आपण मिळून तर्क लावू. देव म्हणाला, तुमची सर्व पापे रक्ताने माखलेली असली तरी ती बर्फासारखी पांढरी शुभ्र होतील. ती रक्तासारखी लाल असली तरी ती लोकरीसारखी पांढरी शुभ्र होतील. ओके. हम्म. मागचा क्वेश्चन. थँक्यू सो मच. सो युरोपमध्ये एक व्यक्ती जो युरोपमधल्या एका मला भावाची हत्या केली आहे त्याने. ते जेव्हा त्याने बघितलं, जोसेफ मर्फीकडे हा व्यक्ती आलेला युरोपमध्ये त्याच्या भावाची हत्या करणारा. अ, हे जे भयंकर कृत्य होतं, कुणाला मारणे म्हणजे कुणाचं जीव घेणे, हे खूप मोठं कृत्य आहे. याच्यासाठी सहज आपल्याला परमेश्वर माफ करेल असं कुणालाच वाटत नाही. आणि त्याला खात्री होती की जर मी विचारलं समजा कुठल्या अ, कुणालाही जर मी विचारेल तर कोणीही हेच म्हणेल की हे कृत्य जे आहे ते माफ करण्यासारखं कृत्य नाही आहे. आणि त्याने जे बघितलं होतं त्याच्या पत्नीबद्दल जे त्यांनी सांगितलं इथे की त्याच्या पत्नीचे कुठेतरी प्रेम संबंध होते आणि जेव्हा त्यांनी बघितलं त्या दोघांना तेव्हा त्यांनी त्याला गोळी मारली आणि तो व्यक्ती मरण पावला. त्याच्यानंतर ही गोष्ट त्याला सतत
वाटायचं की मी कुठे ना कुठेतरी चुकी केली आहे किंवा मी हे कृत्य केलं आहे. तर नंतर त्याचं लग्नही झालं, सुखी संसार सुरू झाला. नेक्स्ट पेज प्राजक्ता. तरीही त्याच्या मनात वाटायचं की त्याला मी हे कृत्य केलं आहे. तो स्वतःला माफ नव्हता करत. त्याला सारखं ती गोष्ट आठवायची. पण ॲज पर सायंटिफिक जर आपण बघतो तर आपल्या प्रत्येक पेशी जे आहे ह्या दर 11 महिन्यांनी सगळ्या पेशी बदलत असतात. तेच आपलं शरीर राहत नाही. आपलं शरीर मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या बदलत असतं. तर जेव्हा जोसेफ मर्फीकडे आल्यानंतर ही सगळी गोष्ट त्यांनी सांगितली, त्याला शिक्षा पण झाली. अमेरिकेत तो जेलमध्ये पण राहिला. त्याच्यानंतर त्याला एक अमेरिकन महिला मिळाली, त्याच्याशी लग्न सुद्धा झालं, 3 मुलंही झाली, संसार सुंदर सुरू झाला. अनेक लोकांना मग ती जी होती भावना, त्याच्यामुळे त्यांनी खूप लोकांना मदत करायचा. तो खूप सहकारी, त्याला सगळे आदर करायचे. तो पूर्णपणे बदललेला होता. जो पहिला क्रूर जो व्यक्ती होता तो न राहता तो अगदी अ, चांगला व्यक्ती झालेला. त्याचं शरीर पूर्ण बदललेलं आणि जो आधी होता तो केव्हाच मरण पावलेला. हे जे बायबल मधला कोट्स आहे हे त्यांनी जोसेफ मर्फीनी या व्यक्तीला समजून सांगितले, स्पष्टीकरण दिले आणि तेव्हा जेव्हा स्पष्टीकरण दिलं तेव्हा त्याला असं खूप मनातून खोलवर त्या गोष्टीचा परिणाम झाला आणि मग त्यांनी त्याच्या मनावर असलेलं ओझं काढून टाकलं आणि मग तो असा मोकळं जगायला लागला, मोकळा श्वास घ्यायला लागला. नाही तर सतत त्याला ते सारखं मनामध्ये एक ती भावना होती की नाही मी चुकी केली, मी चुकी केली. तर यावरून हे असतं की तुम्ही स्वतःला माफ करणं शिका. एक मनुष्य म्हणून तुमच्याकडून कधी कळत नकळत चुका होतात. तर त्या चुकांना माफ करायचं, त्या चुकांना घेऊन बसायचं नाही, त्याला चिटकून राहायचं नाही. सारखं सारखं स्वतः ती गोष्ट आठवायची नाही की अरे मी ही चुकी केली, मी ही चुकी केली, मी ही चुकी केली. कारण सायंटिफिकली आपण प्रत्येक दर 11 महिन्यांनी आपल्या पेशी बदलतात. एक नवीन शरीर आपल्यासोबत येतं. सो तू ये आता आपण मिळून सर्व मिळून तर्क लावू, देव असं म्हणतो. म्हणजे बायबलमध्ये हे कोट आहे की तू माझ्याकडे ये. आणि ख्रिश्चनॅलिटी मध्ये एक असतं की जेव्हा कुणी जर अपराध करतं तर त्यांच्याकडे एक कन्फेशन रूम असते, जिथे पाद्री असतात जे त्यांना जज करत नाही. त्यांना कितीही कुठलंही कृत्य असू दे, बेकारातले बेकार, ते सगळं तिथे ते कन्फेस करतात. त्यांचं शरीर म्हणजे त्यांच्या पूर्ण त्या भावना व्यक्त करतात की त्यांनी काय काय केलं आहे आणि ते पुन्हा नवीन जीवन त्यांचं सुरू होऊन जातं. तर बायबल मधलं हे कोट आहे की तू ये आता आपण मिळून तर्क लावू. देव म्हणाला तुमची पापे रक्ताने जरी माखली असेल तर मी त्याला असं शुभ्र पांढरं बर्फासारखं करेल. तर देव क्षमा करतो. देव क्षमा करतो तर आपण क्षमा का न करावी. तुम्ही म्हणताना आमच्यासोबत हा असा वागतो, तो तसा वागतो, त्याने असं केलं आहे. तर तुम्ही तर एवढं भयंकर कृत्य करून तुम्हाला परमेश्वर माफ करतो. मग तुम्ही ही छोटी मोठी जी गोष्ट तुमच्या सोबत घडते त्याच्यासाठी तुम्ही माफ नाही करायचं दुसऱ्याला. आणि तुमच्याकडून जर चुकी होत असेल तर तुम्ही स्वतःलाही माफ करा. यामधून आपण हे शिकवण घेऊ शकतो. पुढे तुमच्या संमतीशिवाय. मॅम एकच मिनिट. तुमच्या संमतीशिवाय कोणाचीही टीका तुम्हाला दुखवू शकत नाही. एकदा एका शाळेतील एका शिक्षिका माझ्या एका भाषणानंतर माझ्याकडे आली. नुकतेच तिने एक भाषण ऐकले होते असे तिने सांगितले. या भाषणानंतर शाळेतील एका सहकारी शिक्षकाने तिला एक तिला एक टीकात्मक. मॅम ते 2 लाईन वाचा बरं. माझं ते नेमकं स्क्रीन शेअर झालंय त्याच्यावर. ओके ओके. शाळेतील एका सहकारी शिक्षकाने तिला टीकात्मक हा, पत्र पाठवले. टीकात्मक पत्र पाठवले. त्यात लिहिले हम्म. होते की ती खूप घाईघाईने बोलली. तिने भाषणात एकही
काही शब्द खाल्ले होते आणि तिचा आवाजही ऐकू येत नव्हता. तिची वाक्यरचना कमकुवत होती आणि तिचे शब्द पूर्ण अर्थपूर्ण नव्हते. या टीकेमुळे ती शिक्षिका दुखावली, ज्याने साहजिकच होते, कारण आपल्यावर टीका होणे हे कोणालाही आवडत नाही. याचबरोबर करणाऱ्यावर ती रागवली सुद्धा. ती तिच्यावर टीका करणाऱ्याचा तिरस्कार करू लागली. आमच्या संभाषणानंतर तिला समजले की तिची सुरुवातीची प्रतिक्रिया बालिशपणाची होती. तिने शेवटी कबूल केली की ती टीका खरोखरच वास्तववादी होती. तिने हेही मान्य केले की टीका करणारे हे पत्र तिच्यासाठी खरोखरच आशीर्वाद रूपी होते आणि तिला अशा सुधारणांची खरोखरच गरज होती. मग तिने आपले वक्तृत्व कौशल्य वाढवण्यासाठी जवळच्या कॉलेजमध्ये पब्लिक स्पीकिंग कोर्स करण्याचे ठरवले. या दरम्यान तिने तिला पत्र लिहिल्याबद्दल आणि तिच्यातील दोषांच्या सुधारणेसाठी दाखवलेल्या स्वारस्याबद्दल पत्र लिहिणाऱ्या शिक्षकाचे आभार मानले. झालं. हा. सो इथे एक शिकवण आपल्याला मिळते. आपण नेहमी म्हणतो की मला याने दुखवलं किंवा त्यांनी काहीतरी म्हटलं, तो असा म्हणून गेला. तर हा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जो येणारा असतो, तो आपल्याला परमेश्वराने पाठवलेला एक देवदूत असतो. प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हाला कुठल्या गोष्टी सांगायला खाली येणार नाही. परमेश्वराने येऊन सांगितलं असतं का, अगं तू खूप घाईघाईत बोलली, तुझं संभाषण ठीक नव्हतं, स्टेजवर बोलताना तू अशी बोलली, तर त्याला कोणाला कुणाला तरी पाठवणे आहे. सो या व्यक्तीच्या रूपात या महिलेच्या आयुष्यामध्ये हा व्यक्ती आला. तिने जेव्हा संभाषण केलं, त्याने टीकात्मक पत्र लिहून पाठवलं. सुरुवातीला तिने खूप तिला राग आला की असं कसं, मला म्हणजे मी तर एवढी छान बोलली, माझं तर सगळं कम्युनिकेशन ठीक होतं. म्हणजे तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की माझं तर काही नाही चुकलं, मी तर छान बोललेली आहे. पण जेव्हा ही सुरुवातीची तिची प्रतिक्रिया, तिला असं वाटलं की ही खरंच बालिशपणाची होती. जर मी व्यवस्थित शांत राहून खरं या पत्राचा जर विचार केला, तर येस, सुरुवातीला जेव्हा बोलताना माझं अडखळलं, मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे. अशा सकारात्मक रीतीने जर आपण कुणाचं बोलणं घेतलं की खरं हा जो बोलला याच्यामध्ये किती तथ्य आहे, मी असं बोलले, मग मला इथे काय करायचंय ते चला. मग तिने स्पीकिंग क्लास लावला, स्लो कसं बोलायचं, व्हॉइस मॉड्युलेशन कसं असलं पाहिजे संभाषण करताना, म्हणजे तिच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट झाली. तो एक व्यक्ती जो होता देवदूत बनून आला. यापुढे तिला असं कुठे भाषण देताना आता ही गोष्ट समजेल की येस, मला बोलताना खूप हळू बोलायचं आहे, समजून सांगताना छान माझे प्रत्येक शब्द क्लिअर असले पाहिजे. माझ्या बोलताना समजून सांगताना मी शब्द खाऊ नये किंवा एखादं सेंटेन्स पूर्ण खाऊन टाकू नये की समोरच्याला कळणारच नाही. या छोट्या छोट्या गोष्टी ती शिकली, तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. सो अशा प्रकारे जर आपण प्रत्येक गोष्टीला सकारात्मक रीतीने जर घेतलं, तर किती छान होईल. म्हणजे आपलं मन दुखवलं जाणार नाही, कारण मी त्याला अलाउच केलं नाहीये. जी गोष्ट माझ्यापर्यंत आली, मी त्याचा पहिले विचार केला की खरं असं आहे, ओके आहे. आणि असतात, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण त्याने आपण आणखी दुरुस्त होतो, पॉलिश होतो. जर कोणी निंदक असला तर आपल्याला कळतं की आपल्यामध्ये काय चुका आहे. आपला एखादा चांगला मित्र असेल, तो आपल्याला कधी सांगणार नाही. पण एखादा शत्रू असेल तर तो पहिले सांगेल की असं नाही, असं झालं होतं, असं होतं. म्हणजे निंदा करणारे लोक कधी कधी मित्रही सांगतात, पण असं त्यांना वाटतं की अरे कशाला मी याला सांगू नये, छान झालं तुझं भाषण, असं म्हणतील ना. तर ही गोष्ट इथे या महिलेबद्दल झालेली. त्या टीकेमुळे ती शिक्षिका सुरुवातीला दुखावली. तिला असं वाटलं की कसं याने मला म्हटलं, मी तर छान बोललेले असं तसं. है ना, टीका कधीच कोणाला आवडत नाही. आणि याच्याच करण्यावरती रागवली सुद्धा. पण तिला समजलं की ही माझी क्रिया, जी मी प्रतिक्रिया दिली आहे ती बालिशपणाची आहे. तिने कोर्स लावला, त्याप्रमाणे तिने एक त्या व्यक्तीला पत्र सुद्धा लिहिलं की थँक यू सो मच, की तुम्ही माझ्यावर ही टीका केल्यामुळं मी मला स्वतःला इम्प्रूव्ह केलं. आणि त्याचे खूप आभार मानले पुढे. सो प्रत्येक जो व्यक्ती तुम्हाला राग द्यायला येतो, कुठली तुम्हाला
दुरुस्त करायला येतो, त्याला परमेश्वराचा देवदूत मानायचं, त्याला माफ करायचं आणि आपल्यामध्ये काय अजून आपण इम्प्रूव्ह करू शकतो त्याचा विचार करायचा. कारण दयाळू आणि कुठलाही त्याच्यावर आपण ऍक्सेप्ट कशा रीतीने करतो तेही महत्वाचं आहे. ती गोष्ट आपल्या इथे शिरू द्यायची नाही डोक्यात आणि आपल्या हृदयामध्ये, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्याला खुल्या याने विचार करायचा त्या गोष्टीचा आणि पुढे जायचं. पुढे. दयाळू वृत्ती अंगी कशी बाणवावी. समजा त्या शिक्षिकेला मिळालेले पत्र पूर्णपणे चुकीचे असते तर तिच्या भाषणावरची ती टीका पूर्णपणे चुकीची आहे असे तिला वाटण्यासारखी स्थिती असती तर अशा वेळी तिच्या लक्षात आले असते की तिच्या बोलण्याच्या शब्दरचनेत किंवा शैलीत असे काहीतरी आहे ज्यामुळे पत्र लिहिणाऱ्याच्या पूर्वकल्पना, श्रद्धा आणि संकुचित समजुतींना धक्का लागला असेल तर त्यावेळी दोष तिचा नसून पत्र लेखकाचा असता. ही वस्तुस्थिती समजून घेणे म्हणजे दयाळूपणे असणे होय. पुढील तार्किक पायरी म्हणजे इतर व्यक्तींसाठी शांत, सुसंवाद आणि समजूतदारपणा या गोष्टींसाठी प्रार्थना करणे. हा, एक मिनिट थांब, आपण एक एक पॅरेग्राफ घेऊ कारण की स्क्रोल डाऊन करायचं थोडंसं हे होत इथे. सो म्हणजे आपल्या आतमध्ये दयाळू वृत्ती कशी बाळगावी. आता सपोज त्या लेडीचं जर भाषण खूपच छान झालं असतं, म्हणजे त्याने जी टीका केली आहे ती जर चुकीची असती आणि ती वाटण्यासारखी स्थिती जर असती, तिच्या लक्षात आले असते की तिच्या बोलण्याच्या शब्दरचनेमध्ये किंवा शैलीमध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे पत्र लिहिणाऱ्या पूर्वकल्पना, श्रद्धा किंवा संकुचित समजुतींना धक्का बसला असेल, त्यावेळी दोष तिचा नसून पत्र लेखकाचा असावा. म्हणजे इथे काय पॉसिबिलिटी दिलेली आहे की होऊ शकते त्याचा दोष असेल, पण वस्तुस्थिती समजून घ्या कुठल्याही गोष्टीची. जेव्हा तुम्ही ही वस्तुस्थिती कशी समजाल, एकदम तुम्हाला सण राग नाही आलेला आहे तेव्हा तुम्हाला समजणारच नाही. तुम्ही हेच म्हणाल की नाही, चुकी माझी नाही आहे, समोरच्याची चुकी आहे, मी तर एवढे म्हणजे. पण म्हणून मग आपल्याला जर कुठली गोष्ट समजून घ्यायची आहे, सगळ्यात पहिले तर आपल्याला शांत राहावं लागेल. कुणी बोललं तर तुरंत रिएक्ट नाही करायचं, शांत राहायचं. सो वस्तुस्थिती समजून घेणे म्हणजे दयाळूपणा आहे. समजून घ्यायचं पूर्ण काय आहे ते. तार्किक पायरी म्हणजेच आपल्याला ज्या कोण्या व्यक्तीने काही प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यासाठी शांती, सुसंवाद आणि समजूतदारपणा या 3 गोष्टी बाळगायच्या नेहमी. म्हणजेच प्रार्थना करणे होय. मी स्वतः शांत राहायचं आहे, समजूतदार वागायचं आहे आणि सुसंवाद साधायचा आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुढलं जीवन जर तुम्हाला खूप सक्सेसफुल जगायचं असेल ना, हे 3 शब्द रोज स्वतःला म्हणायचे. मी स्वतःसोबत आणि दुसऱ्यांसोबत शांतीपूर्वक व्यवहार करते किंवा शांतीपूर्वक वागते. हे सतत 3-4दा मनात राहायचं. सगळं स्मूथ ऑन होईल, स्मूथ गोईंग चालेल. आणि सबकॉन्शियस माइंड जो असतो ना, कालचा तुम्हाला एक अनुभव मी सांगेल एंड ऑफ द क्लास पुढे. जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की तुम्हीच तुमचे विचार, प्रतिक्रिया आणि भावनांचे मालक आहात, तेव्हा दुसरे कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही. भावना विचारांचे अनुसरण करतात म्हणजे त्या विचारांच्या अनुषंगाने निर्माण होतात. तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करणारे सर्व विचार नाकारण्याची शक्ती स्वतः तुमच्याकडेच असते. येस, वरती जा. याच्या आधीचा तो हा. सो जेव्हा तुमच्या लक्षात असं येईल की तुमचे विचार, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना याचा स्वमालक तुम्ही आहात. तुमच्या भावना तुमच्या हातून निघणार आहे, तुमच्या देणाऱ्या प्रतिक्रिया तुम्हीच देणार आहात आणि थॉट पण तुमचेच आहेत, दुसऱ्या कुणाचेही ते थॉट नाहीत. आणि तुम्हाला दुसरा कोणी दुखवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला अलाव करत नाही. भावना आणि विचारांचं अनुसरण करतात. भावना आणि विचारांचे अनुसरण करतात म्हणजेच जेव्हा तुमच्यामध्ये येणारे फिलिंग, तुमचे थॉट्स त्याचं अनुसरण होतं म्हणजेच
आपल्या विचारांच्या अनुषंगाने त्या निर्माण होतच असतात. जसे विचार तशाच फिलिंग्स येतात. सो त्या मनाला विचलित किंवा अस्वस्थ करणे, सर्व विचार मी कसा करावा, मी ते विचार घ्यावे की नाही घ्यावे, नाकारावे की नाही, है ना? म्हणजे मला जर घ्यायचे आहे की नाही घ्यायचे हे सगळं माझ्यावर आहे. मी त्याला नाकारू शकते, तेवढी माझ्याकडे ताकद आहे, तेवढी समज आहे, ते माझ्याच हाती आहे. तर हे जर तुमच्या हाती असेल तर कोणीही असा नाही धर्तीवर जो तुम्हाला दुखवेल. म्हणजे जसं आपल्याला म्हणतात ना, आपलं रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊ नये. दुसऱ्यांच्या हाती जर तुम्ही स्वतःच्या भावनेचं रिमोट दिलं, तुमच्या इमोशनल जे असतं त्याचं रिमोट त्याला दिलं, तर तो तुम्हाला जसं म्हणेल तसं नाचवेल. तुम्ही खुश, त्याने काही म्हटलं तर खुश, त्याने काय म्हटलं तर दुःखी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालेल. म्हणून डू नॉट अलाव अदर्स टू एंटरटेन यू. म्हणजे तुम्ही तुमच्या फिलिंग्स ज्या आहेत, तुमच्या भावना ज्या, ते सगळ्यात दुसऱ्यांना अलाव करू नका. स्वतःचे मालक व्हा. पुढे झालंय आता 52. आपण इथे थांबूया आज. इथपर्यंत कोणाला काही आहे का, म्हणजे असं आहे की समजलं नाही किंवा अजून काहीतरी समजून सांगायचं आहे? येत नाही तर मग मी तुम्हाला एक छान माझ्यासोबत झालेली, म्हणजे सबकॉन्शियस माइंड जे आहे ते आपल्याला म्हणतात ना की नेहमी मदत करायला येतं. तो आपल्याला सुखी ठेवतो. तो आपला खूप मोठा हितचिंतक आहे आणि तो परमेश्वर आहे प्रत्यक्ष, जो आपल्या आतमध्ये आहे. तोच आपलं जीवन चालवतो. नेहमी त्याला आपलं वाटतं की मी सुखी राहावं, मी आनंदी राहावं. काल आम्ही स्क्रीन शेअर बंद कर आता प्राजक्ता. हम्म. सो काल आम्ही फिरायला आलेलो इथे भोपाळला. सो माझी पर्स मी माझ्या सिस्टर इन लॉ कडे दिलेली आणि आम्ही फोटो वगैरे काढले, छान व्हिडिओ वगैरे करून राहिलो. दीदीनी पर्स तिथे मोठं भीमबेटका, म्हणजे जुनं पुरातन हे आहे, इथे पांडव येऊन गेले असं म्हणतात. तो खूप असं गुफा वगैरे आहे जिथे छान असं जुने पेंटिंग वगैरे आहेत. तेच ना, कुठले पेंटिंग म्हणतात त्याला माहित नाही, मला आता आठवत नाही ना. सो वारली पेंटिंग सारखं तिथेच पेंटिंग केलेल्या आहे सगळ्या गुफांमध्ये. आणि आम्ही चालता चालता आम्ही व्हिडिओ वगैरे केले. दीदीने पर्स ठेवून दिली दगडावर आणि गाडीत बसायला आलो. गाडीत बसल्या बरोबर माझ्या सबकॉन्शियस माइंडने मला सांगितलं, पर्स आहे का तुझी? तिथेच हंच आला आणि मी म्हटलं, अरे पर्स कुठे आहे? तसंच पर्स तिकडे दगडावरच ठेवली होती. तर असा आपल्याला आपला सबकॉन्शियस माइंड प्रत्येक क्षणी मदत करत असतो. कधी बघा, तुम्ही जर किचन मध्ये असाल, तुम्ही गॅस सुरू ठेवला किंवा काही झालं आणि तुम्ही आपल्या दुसऱ्या कामात लागता, तुम्हाला अचानक एक हंच येतो की नाही, माझं काहीतरी काम राहिलं, चला पुन्हा तुम्ही एखाद्या किचन मध्ये जाता आणि मग तुम्हाला दिसतं की अरे माझं तर गॅस सुरू आहे. असा तो आपल्याला मदत करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही शांत, सुसंवाद, समजूतदारपणा या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येणार. हळूहळू तुम्ही त्याला ऐकायला शिकाल. जर माझ्या डोक्यामध्ये दुसरा कुठला किओस असता किंवा काय, आपल्याला त्याला ऐकता आलं पाहिजे, ते हंच ओळखता आले पाहिजे. म्हणजे आपल्याला हानीपासून तो वाचवतो नेहमी. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडला पण रोज सकाळी धन्यवाद द्या. आणि सकाळ म्हणजे त्या आत्म्याला सांगा, अंतरात्म्याला, की मला रोज तू माझं संरक्षण करतो, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असं सतत मला तू गाईड करत राहा, माझ्यासोबत राहा. सो नक्कीच जीवन खूप सुंदर बनवणार आहे. हे पुस्तक आहे. जोसेफ मर्फी यांना शतकोटी नमन आणि धन्यवाद की त्यांनी इतकी सुंदर बुक लिहिली आणि ती आपल्यासाठी लिहिलेली आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. समजलं? 55 झाले. विश Yes. मागा करत. चला. समजलाय प्राजक्ता, अस्मिता मॅम, अरुणा मॅम, सुचिता मॅम, वैशाली मॅम? हो मॅम. हो. हो. हो मॅम.